मित्र माननीय श्री रवींद्रजी बोंद्रे सर आज शासकीय नियमानुसार वयाची 58 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सेवेतून निवृत्त होत आहेत। त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपला उत्साह द्विगुणित करण्याच्या हेतूने मान्यवर उपस्थित झालेले आहेत। मान्यवरांमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदादा शेटे यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी आजच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्याचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की माता सरस्वती आणि दीप प्रज्वलन करून त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। ओके तसं सर या शंकर या ती वाद बाहेर कर लागते। स्वागत समारंभात आजच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्यासाठी आपल्याला जे अध्यक्ष म्हणून लाभले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिक्षक प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदादा शेटे यांचं स्वागत आदर्श विद्यालय चिखलीचे प्राचार्य माननीय श्री शेटे सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय दादा शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत। चिखली बँकेचे ते माझे उपाध्यक्ष आहेत। चिखली नगरपालिकेमध्ये बरेच वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे। चिखली शहरात प्रतिष्ठित व्यापारी म्हणून त्यांची ओळख आहे। ज्येष्ठ भाजपा नेते म्हणून स्वतः सर्वांना सुपरिचित आहे। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय नानासाहेब बाहेकर यांचं स्वागत आदर्श विद्यालय चिखलीचे उपप्राचार्य मान्य श्री ठोंबरे सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। आदरणीय नानासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत। आदर्श विद्यालय चिखली एकूण प्राचार्य म्हणून निवृत्त झालेले आहेत। विश्व हिंदू परिषदेचे माजी जिल्हा संघटक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी जिल्हा कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। यासोबतच आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मान्य श्री प्रेमराजजी भाला यांचं स्वागत श्री दंडे सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय प्रेमराजजी भाला हे शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव आहेत। विद्या भारती एक शैक्षणिक संघटन आहे
त्या विद्यावार्थीच्या पश्चिम क्षेत्रातील ते सन्माननीय उपाध्यक्ष आहेत. पश्चिम क्षेत्रामध्ये ज्यामध्ये शासकीयदृष्ट्या गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र अशा 3 राज्यांचा समावेश होतो. तपोवन देवी संस्थान रोहडा याचे ते अध्यक्ष आहेत आणि श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. याशिवाय आपल्यामध्ये उपस्थित असलेले शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय शंकररावजी शेटे यांचं स्वागत विद्यालयाचे उपप्राचार्य मान्य श्री ठोंबरे सर पुष्प देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय शंकर काका शेटे संघाचे बाळपणापासून स्वयंसेवक आहेत. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि अनेक सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग असा. यासोबत आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या हेतूने या सोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थित झालेले शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक माननीय श्री डॉक्टर विजयरावजी शेटे हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत श्री देशमुख सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय विजय काका शेटे हे सुद्धा संघाचे बाळपणापासून स्वयंसेवक आहेत. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांना कामाचा अनुभव आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित झालेले शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय श्री गोपालजी बोरा यांचं स्वागत श्री तिवारी बाबूजी पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. आदरणीय बोरा सर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. संघाच्या बालपणापासून स्वयंसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. यानंतर वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे. आजचे सत्कार मूर्ती ज्यांच्या सत्काराच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलो आहोत ते माननीय श्री पर्यवेक्षक बोंद्रे सर यांचा स्वागत सत्कार आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दादा शाह श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करतील अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. तो वैदिक सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मी सर्व भगिनींच्या वतीने व्यास मॅडमला विनंती करतो की त्यांनी सौ मनीषाताई यांचं स्वागत आणि यथोचित सत्कार करावा. इकडे बघा. वाटचालीसाठी आदर्श विद्यालयाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. त्यासोबत या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित झालेले सर्व शिक्षक बंधू भगिनी, माजी शिक्षक बंधू भगिनी
आणि श्री बोंद्रे सर यांचे जिवलग मित्र, आप्तेष्ट, स्वकीय हे सर्वजण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झाले. मी या सर्वांचे आदर्श विद्यालय चिखलीच्या वतीने शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो. यानंतर आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी मी रसाळ सर आणि त्यांच्या चमूला विनंती करतो की त्यांनी स्वागत गीताने सर्वांचा सत्कार करावा. शब्दसुमनांनी सत्कार करावा. आपल्यामध्ये या कार्यक्रमासाठी नुकतेच उपस्थित झालेले माननीय श्री सुभाषजी जामदार साहेब यांचं स्वागत आदर्श विद्यालयाचे शिक्षक माननीय श्री विकासजी जाधव पुष्पदिन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय सुभाषजी शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक आहेत. सोबतच जिल्हा धर्मजागरण प्रमुख म्हणून त्यांच्याकडे दायित्व आहे आणि बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक आहेत. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आदर्श विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य माननीय श्री शेळके सर यांना निमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आमचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री रामकृष्ण दादा शेटे, आजचे ज्यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा आपण साजरा करत आहोत असे आमचे मित्र, मी मार्गदर्शक म्हणेन त्यांना, कारण मार्गदर्शकासाठी तुम्ही माझ्यापेक्षा वयाने सुद्धा मोठे आणि खरोखरच बऱ्याचशा गोष्टी त्या बोंद्रे सरांकडून गेल्या 30-31 वर्षामध्ये शिकायला लागल्या. म्हणून आमचे मित्र श्री बोंद्रे सर, सौ ताई, दर्शन, पूजा, सन्माननीय मंच, मग शिक्षक बंधू भगिनींची चर्चा आली की फळ्यावर काय लिहायचं, निरोप समारंभ असं काही शिक्षकांनी सुचवलं, परंतु ते मनाला पडलं नाही. म्हणून मी सुचवलं किंवा कर्तव्य पूर्ती सोहळा अशा प्रकारचं नाव जर या सोहळ्याला दिलं तर ते उचित होईल. असा कर्तव्य पूर्ती सोहळा गेले 29 वर्ष 3 महिने सरांनी या संस्थेमध्ये, या शाळेमध्ये घालवली. 29 वर्ष 3 महिन्यामध्ये मी त्यांच्या सोबत होतो.
बरेचसे इथे बसलेले माजी शिक्षक सुद्धा, काही मुख्याध्यापक सुद्धा, त्यांच्यासोबत सुद्धा बोंद्रे सरांनी आम्ही काम केलेलं आहे. माणूस कसा असावा, माणसाने आपल्या कार्यकाळामध्ये कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय कार्य केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी बोंद्रे सरांपासून शिकण्यासारखं. मला आठवतं बोंद्रे सर ज्यावर्षी 1993 ला इथे जॉईन झाले, त्यावेळेला बोंद्रे म्हटल्यानंतर मी दचकलो होतो. कारण त्या काळात भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं फार मोठं स्पिरिट, आणि बोंद्रे म्हटलं की काँग्रेस हे समीकरण. परंतु नंतर सरांशी जेवढं परिचय झाला आणि त्यांनी सांगितलं, नंतर त्यांचा थोडसा अभ्यास केला, तर ते विद्यार्थी परिषदेचे माजी कार्यकर्ते गुरगावला मला वाटतं ते होते. आणि विद्यार्थी परिषदेच्या कामातूनच ते घडले. त्याच्यानंतर इथे केशव सायन शाखा आहे. त्या केशव सायन शाखेचे ते नेहमी स्वयंसेवक आहेत. खरोखरच स्वयंसेवकामध्ये जो गुण पाहिजे तो गुण सरांमध्ये आम्हाला 29, 30, 32 वर्षामध्ये दिसून आला. कर्तव्याशी कधीही प्रतारणा सरांनी केली नाही. मग मित्र असला तरी तो चुकला असेल तर तितक्याच स्पष्ट शब्दामध्ये सरांनी त्याला समजावून सांगितलं असेल. स्टाफमध्ये आमच्यामध्ये सुद्धा एक विशेष बोंद्रे सरांबद्दल एक आदरयुक्त भाव होता. आम्ही सगळे त्यांना दाजी म्हणतो. दाजी यासाठी की सर हे आमच्या परिसराचे जावई आहे. जाणेपण अमरापूर दिसून या परिसर, ताई आमच्या परिसराच्या लेखबाळ आहेत, म्हणून त्यांना मी नेहमी दाजी म्हणायचो आणि नेहमी चेष्टा करायचो. नेहमी गमती जमती आमच्या चालायच्या. परंतु कधी सरांचा राग आम्हाला आला नाही. एखाद्याच रागावले तर निमूटपणे आम्ही चुपचाप बसून बाजूला निघून जायचो. बरेचशी शिक्षण मंडळांना सुद्धा त्यांचा अनुभव असतो. कसं जीवन सरांचं गेलं हे जर सांगायचं झालं तर खरोखरच त्यांच्याकडे पाहिल्यानंतर नवीन लोकांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचे नियमित शाखा, शाळेत वेळेवर येणं, विद्यार्थी प्रिय शिक्षक, विज्ञान विषयाचे शिक्षक होते. शेवटपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये रममाण होणारे, विद्यार्थ्यांबद्दल प्रेम असणारे अनेक विद्यार्थी आल्यानंतर पहिले विचारतात सर बोंद्रे सर कुठे आहे. म्हणजे किती प्रेम त्यांनी दिलं. आपल्या शिकवणीमधून, आपल्या पाठामधून बरेचसे विद्यार्थी त्यांच्याशी जोडले गेले. आणि खरोखरच सरांनी आपली सेवा जी दिली ती खरोखर प्रामाणिकपणे सेवा दिली. कुठेही त्यामध्ये कमतरता राहिलेली नाही. आज सुरुवातीला बसलो त्यावेळेला थोडंसं वाटलं, कारण गेले 29 वर्ष 3 महिने आणि त्याच्यावर मी 2 वर्ष राहिलेलो आहे. सर आम्ही बराच काळ सोबत घालवला. खरं म्हणजे काय बोलावं, आज बोलता येईल की नाही असं वाटतं. कारण आमच्या सोबत राहणारा 25-30 वर्ष सोबत राहिल्यानंतर एक शिक्षक पर्यवेक्षक ते निवृत्त होत आहे. फार मोठी पोकळी. गेल्या 21 वर्षापासून ते पर्यवेक्षक आहे. कुठली चिंता मला वाटली नाही, कारण बाजूला मला माहित होतं बोंद्रे सर बसलेले. खाली विचार आला डोक्यात की आमचे उपप्राचार्य बोंद्रे सर बसलेले आहेत. मग त्यावेळेला थोडंसं डोक्याचं ओझं कमी व्हायचं की चला चांगली मंडळी आहे. परंतु कालपासून थोडीशी भूगोल पडायला लागली की आता बोंद्रे सर उद्यापासून येणार नाही शाळेत. थोडंसं टेन्शन आहे आलं. पण सरांनी मला सांगितलं सर काही हरकत नाही, मी जरी जात असतो तरी नवीन पर्यवेक्षक आहे त्यांना सगळं कामाचा जो लेखाजोखा आहे तशा पद्धतीने काम पर्यवेक्षकाचं असलं पाहिजे. मी त्यांना समजावून सांगितलं आणि क्लिअर कट त्यांच्यावर सगळ्या प्रकारचे रजिस्टर चाबी सुद्धा ते पकडले. खरोखरच अशा प्रकारचे शिक्षक संस्थेला लाभणं आणि अशा प्रकारची संस्था आम्हाला लाभणं हे भाग्य आहे. चांगले शिक्षक संस्थेला लाभणं, चांगली संस्था शिक्षकाला लाभणं
ऋषितुल्य अशा प्रकारचं संचालक मंडळ लावणं, ईश्वरी कार्य करणाऱ्या संस्थेमध्ये सेवेची संधी देणं याच्यापेक्षा दुसरं कोणतंही भारतीय जीवनामध्ये नाही. सर, आज जरी आपण रिटायर असला तरी परंतु आपले जे ऋणानुबंध आहेत ते निश्चितच कायम राहणार आहेत. वेळोवेळी ज्या ज्या वेळेला आम्हाला तुमची अडचण येईल त्या वेळेला आम्ही तुम्हाला इथे बोलावणार नाही, परंतु फोन करून सल्ला घ्यायला घ्यायला आम्ही तुमच्या घरी येतो. निश्चितपणे याही पुढे या संस्थेला निश्चितपणे तुमचं मार्गदर्शन, तुमचा सल्ला मिळणार आहे. मी ईश्वरचरणी एकच प्रार्थना करतो की परमेश्वरा सरांचं आयुष्य अतिशय पुढचं आयुष्य, खरं सर नाराज व्हायचं काही कारण नाही. आयुष्य उत्तर आयुष्य जे असतं रिटायरमेंट नंतर एन्जॉय करायचं असतं. कारण हाच आपल्या जीवनातली 30 वर्ष तर धकाधकीच्या जीवनामध्ये गेलेली असतात, परंतु यानंतरचे दिवस खरे जीवन जगण्याचे दिवस. सुदैवाने सरांनी गाडी सुद्धा घेतली. ताई आणि ते फिरताना 1-2 वेळा मला दिसले रस्त्याने. देऊळगाव राजा, सिंदखेड राजा वगैरे आणि वाटलं. म्हटलं सर बरोबर योग्य वेळेला तुम्ही गाडी घेतली. सर स्वतः गाडी चालवतात. मला आश्चर्य वाटलं. स्वतः गाडी चालवतात ते. दर्शन नसलं तर ते गाडी चालवतात. पण तरी त्यांना सल्ला दिला की तुम्ही स्वतः जास्त गाडी चालवू नका, एखादा ड्रायव्हर जर ठेवला अगदी आनंदाने तुम्ही जगणार आहात. आपल्या माणसातूनच आपण आपल्या माणसामध्ये जाणार आहात. ज्या गोष्टी आम्ही 25-30 वर्ष करू शकलो नाही, नातेवाईकांना भेटणं, नातेवाईकांकडे जाणं, लग्नाला जाणं, सुखदुःखाच्या प्रसंगात सामील होणं, हे करू शकला नाही. यासाठी तुम्हाला आता भरपूर वेळ मिळणार आहे. भरपूर एन्जॉय आपल्या जीवनामध्ये आपण करावं. आणि परमेश्वराला एकच विनंती करतो की देवा आमच्या सर्वांना भरपूर आयुष्य दे, निरोगी आयुष्य दे. जे आयुष्य उर्वरित आहे त्यांचं आनंदी आहेच. दर्शन एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला आहे, उद्या सुद्धा हुशार आहे आणि फार मोठा वारसा गोंधळी घराण्याचा सरांच्या पाठीमागे आहे. संघ परिवाराचा वारसा त्यांच्या पाठीमागे आहे. तर उर्वरित आयुष्य सरांचं आनंदी जावो, उत्तम आरोग्य सरांना लाभो. सर, ज्या ज्या वेळेला मला आमची आवश्यकता वाटेल त्या ठिकाणी मुलांबद्दल बोललेलं भरपूर झालं. त्या ठिकाणी मी माझा पूर्ण ध्यान देतो. आमचे ज्येष्ठ संचालक माननीय श्री चौसर लाहोटी हे या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. माननीय निमावती दादा संचालक आमचे हे सुद्धा स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मी या आदर्श विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि यानंतर संचालकांना परवानगी देतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. धन्यवाद सर. आपण नुकतंच आपल्या प्रास्ताविकातून सरांची जी ओळख करून दिली. अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय म्हणून बोंद्रे सरांचा सर्व पंचकृषीमध्ये परिचय आहे. आमच्या नवीन शिक्षकांना सुद्धा आदर्श वाटावं असं त्यांचं व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व आहे. नुकताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक आदरणीय श्री भाऊसाहेबजी लाहोटी, माजी अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ चिखली, हे आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याच्या हेतूने या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी आदर्श विद्यालय चिखलीचे प्राचार्य मान्य श्री शेळके सर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सोबतच आपल्यामध्ये उपस्थित झालेले ज्यांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन लाभतं असे आमचे मार्गदर्शक शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव मान्य श्री कैलास भाऊ शेटे हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आदर्श विद्यालयाचे उपप्राचार्य मान्य श्री डोंगरे सर यांना नम्र विनंती आहे की त्यांनी कैलास भाऊचं स्वागत आणि सत्कार करावा. पुष्पगुच्छ देऊन. आदरणीय कैलास भाऊ हे शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव आहेत आणि विद्याभारती बुलढाणा जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. याशिवाय आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपले मार्गदर्शक माननीय श्री निमावत दादा रामदासजी निमावत साहेब हे सुद्धा आपल्याला आशीर्वाद देण्याच्या हेतून या सोहळ्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत श्री दंडे सर यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. आदरणीय निमावत दादा हे सुद्धा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सहसचिव आहेत. सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. विद्यमान संचालक आहेत. ग्रामदेवता रेणुका देवी संस्थांचे ते सन्माननीय कोषाध्यक्ष आहेत. बालाजी संस्थान चिखलीचे ते सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. प्रशासकीय कार्याचा 40 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव
त्यांच्याकडे आहे. यासोबतच आजचे सत्तामूर्ती श्री रवींद्रजी बोंद्रे सर यांचे सहकारी माजी शिक्षक आज मोठ्या संख्येने त्यांच्या या सोहळ्यामध्ये आनंद उत्सवामध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने एकत्रित आलेले आहेत. त्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा बोंद्रे सरांचं एकदा स्वागत करावं. त्यामध्ये श्री देशमुख सर, पटील सर, बाहेकर सर, श्री तुपकर सर या सर्व माजी शिक्षक बंधू, माननीय शेटे सर, माननीय भिसे सर या सर्व ज्येष्ठ शिक्षक मंडळींना माझी नम्र विनंती आहे. माजी प्राचार्य श्री शेटे सर यांना सुद्धा नम्र विनंती आहे. सर्व माजी प्राचार्य आहेत आणि श्री बोंद्रे सर यांचे ते सहकारी आहेत. माजी प्राचार्य आणि सहकारी शिक्षक या सर्वांना मी आदर्श विद्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी श्री रवींद्रजी बोंद्रे सर सामूहिक सत्कार करा. थोडंसं मागे सरकार, एक शाल टाकून घ्यायची. आपण मागे येऊ थोडंसं, मागे फायदा नाही, यांचे डोके येणारच नाही त्याचे. एक मिनिट समोर बघा सगळे. बसा बसा, खाली बसा. थांबा थांबा पुढे निघा. बोंद्रे सरांचा त्यांना स्वागत आणि सत्कार करायचा आहे. मी त्या सर्वांना आदर्श विद्यालयाच्या वतीने विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्यांचा सामूहिक सत्कार करावा. समोर पहा, समोर. एक मिनिट. निघाला. एक मिनिट, एक एवढं सर सर रेडी. यांची होऊन जाऊ दे एकदा. मागे सर ते जर म्हणतो हा येत आहे.
आजच्या या यशस्वी अशा कर्तव्यनिवृत्ती सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे, त्याचबरोबर माजी अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब गावडी, सन्माननीय सचिव माननीय प्रेमराजी खाला तथा समस्त मंच, सोबतच सर्व माजी प्राचार्य, समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी, शिक्षक बंधू भगिनी, अगोदर सांगितलं गेलं की हा निरोप समारंभ नसून कर्तव्यपूर्ती सोहळा आहे. बरोबर आहे, तो कर्तव्यपूर्ती सोहळा आहे. हे जरी खरं असलं तरी हा इकडचा पाठ झाला. मला असं वाटतं की कर्तव्यपूर्ती नसून इथून पुढं घरी जी इनिंग आहे ती इनिंग सुरू होणार आहे. त्यांच्या मनातील काही इच्छा आकांक्षा ज्या करायच्या बाकी असतील त्या त्यांनी बिनबुलासपणे या ठिकाणी मौजमजा ते न करता ते त्यांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी करतो. मला असं वाटतं आणि ते नक्की त्यामध्ये त्या तशा पद्धतीने करतील. जास्त वेळ घ्यायचा नाही, त्याच्यामुळं मी जास्त बोलणार नाही. सरांना, बोंद्रे सरांच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचं पुढील आयुष्य जे आहे ते पुढील आयुष्य हे सुखसमृद्धीचं, निरामय आयुष्य, आरोग्य अशा प्रकारचं जावं अशा प्रकारची या ठिकाणी मी मंगल कामना या ठिकाणी करतो. आणि त्यांना या प्रसंगी माझ्या खरात परिवाराच्या वतीने, त्याचबरोबर आदर्श विद्यालय प्रभाग विभागाच्या वतीने या ठिकाणी मी तशा प्रकारची मंगल कामना करतो. आणि जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करा. विद्येची देवता माता सरस्वती, मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे तसेच आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मान्य रामकृष्णराव शेटे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि सर्व ज्येष्ठ संचालक, सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त प्राचार्य, शिक्षक, त्याचप्रमाणे श्री बोंद्रे सरांचे आप्त स्वकीय सगळे नातेवाईक, नियुक्ती, सेवा आणि निवृत्ती या तीन पायऱ्या प्रत्येकच नोकरदाराच्या जीवनामध्ये येत असतात. परंतु निवृत्ती करत असताना, निवृत्त होत असताना ती कर्तव्यपूर्ती व्हावी. आणि असं जर होत असेल तर खऱ्या अर्थानं त्याचं जीवन सार्थक झालं असं म्हणता येईल. बोंद्रे सरांच्या बाबतीत हे आवर्जून सांगावं असं वाटतं की त्यांची सेवा जी आहे, सेवा काळ जो आहे हा खरोखर कर्तव्यपूर्तीचा राहिलेला आहे. बोंद्रे सरांचं शिक्षण हे MSc पर्यंत झालं. नागपूरवरून ते MSc झाले. आमगावला एका सिनियर कॉलेजवर बॉटनीचे प्राध्यापक म्हणून 3 वर्ष त्यांनी सेवा केली. त्यानंतर 2 वर्ष गडचिरोली या ठिकाणी सुद्धा सिनियर कॉलेजवर ते प्राध्यापक म्हणून राहिले. परंतु एक आपल्या घराची ओढ ही सतत जाणवत राहते आणि म्हणून या ठिकाणी शिक्षक म्हणून चिखलीला का होईना परंतु आपल्या आईवडिलांकडे, आपल्या घराजवळ जाता येईल या उद्देशानं त्यांनी शेवटी शिक्षक म्हणून या शिक्षण प्रसारक मंडळामध्ये ते रुजू झाले. आणि आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत असताना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलं. शिक्षक म्हणून खरोखर त्यांच्या काही गोष्टी आम्हा सर्वांना घेता येईल. जवळपास 8 ते 10 वर्गाला ते तुकड्यांना ते शिकवतात. कारण सायन्स सारखा विषय हा 3 पिरियड फक्त एका वर्गावर मिळतो. 30 पिरियडचा वर्ग जवळपास 8 ते 10 वर्गाशी संपर्क त्यांचा आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या वह्या रेग्युलर ते तपासत असतात. म्हणजे जे काही पिन पॉईंट त्यांच्याकडून घेण्यासारखे आहेत आमच्यासाठी ते मी या ठिकाणी अधोरेखित करतो, म्हणजे आम्हाला त्यापासून प्रेरणा मिळते. आम्ही प्रथम सत्रातून एकदा आणि द्वितीय सत्रातून एकदा वही तपासतो, परंतु बोंद्रे सर तसं करतो. बोंद्रे सरांची प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यार्थ्याच्या वहीवर सही असायची. म्हणजे इतक्या विद्यार्थ्यांशी संपर्क ते त्या ठिकाणी करत होते, इतका वेळ त्यांच्याकरता देत. प्रात्यक्षिकाच्या वेळेचे अनुभव सगळ्यांसमोर आहे.
प्रात्यक्षिकावरच्या वहीवर सही मिळवणं हे विद्यार्थ्यांसाठी फार मोठं काम त्या ठिकाणी असेल, कारण ती परिपूर्ण वही असल्याशिवाय सर त्याच्यावर सही करत नव्हते. आणि सरांसमोर जाणं म्हणजे त्याला एकदम धीर वाटत नसेल की सरांसमोर कसं जाऊ, कारण वही जर आपण असली तर ते टाकून द्यायची, पुन्हा घेऊन यावी. एखाद्या शिक्षकाला तर पटकन काम निपटून टाकू, पुन्हा त्याला बोलवायचं असं होईल. परंतु जे काम परिपूर्ण 100% जोपर्यंत पूर्ण होत नाही सर त्याला सोडत नसते. म्हणजे BSc ला असताना किंवा MSc ला असताना प्रॅक्टिकल करणं हे सोपं जात असेल, वाढवा देणं सोपं जात असेल, परंतु गोंधळे सरांच्या समोर जाऊन प्रात्यक्षिक पूर्ण करणं आणि असा अनुभव घेतल्यानंतर जीवनात कुठे गेला तर त्याला प्रात्यक्षिक सोपं वाटत असेल निश्चितपणे मी सांगतो. माझा भाचा यावर्षी 10व्या वर्गामध्ये होता. त्याच्या वहीमध्ये किंवा त्याच्यामध्ये काही अवघड आलं तर बोलू तुझ्या मामाला आले, म्हणजे मला त्याच्या समोर तिथं जावं लागेल आणि सर बा अजून हा बरोबर करत नाही. म्हणजे पूर्ण पालकांसोबत करून त्या ठिकाणी त्याचं सगळं ते जे काही आहे ते दाखवणं हे काम गोंधळे सर शेवटपर्यंत अगदी आजच्या दिवसापर्यंत करत आहे. खरोखर ही गोष्ट सर्वांनाच त्यांच्यापासून घेण्यासारखी. विदाऊट टेक्स्ट बुक्स त्यांनी सायन्स शिकवलेले, म्हणजे सायन्स कसं शिकवलं जातं, परंतु कधी कधी एखाद्या पॉईंट्स पाहण्याकरता वगैरे कोणी घेऊन जात असेल, पण सर फक्त खडू हातात घेऊन जाईल आणि अगदी व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट सगळा वाक्यांना समजून जातात. हे सुद्धा एक त्यांच्या अध्यापन कार्यातलं नमूद करण्यासारखी गोष्ट त्या ठिकाणी. विद्यार्थ्यांमध्ये तिकडे सेटल झाल्यानंतर सुद्धा गोंधळे सरांविषयी खूप आपुलकी आदर हा पाहायला मिळतो. सहज बोलताना किंवा एखादा गोंधळे सर आहेत त्या निवृत्त झाले असं सहज ते त्या ठिकाणी बोलतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून निश्चितपणे जीवनामध्ये घेता येईल. शाळेसोबतच एक संघाचं जीवन सुद्धा ते समृद्धपणे जगले. संघाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्या. नगर सहकार्य असेल, बौद्धिक प्रमुख असेल, केशव शाखा आणि गोंधळे सर हे नातं अगदी घट्ट होतं. तसं एखाद्या व्यक्तीवरून ती शाखा ओळखली जावी तर केशव शाखेचे नाव गोंधळे सरांचं पहिल्यापासून जोडले गेले. संघ शिक्षण वर्गामध्ये स्वच्छता प्रमुख म्हणून, बौद्धिक प्रमुख म्हणून, बौद्धिक विभागामध्ये, स्वच्छता विभागामध्ये सुद्धा खूप वर्ष त्यांनी काम केलं. आजकाल कधी कधी असं होतं की स्वच्छता आमच्याकडे का दिली जाते, कमीपणाच वाटतं, परंतु गोंधळे सरांनी कसं तरी समजलं. स्वच्छता विभागामध्ये सुद्धा पालवे सरांसोबत आपली जी ऑफिस झाली त्यावेळेस सुद्धा त्यांनी स्वच्छता विभागामध्ये सुद्धा काम केलं. बौद्धिक विभागामध्ये नोट्स काढून त्या बौद्धिकाच्या लावणे वगैरे हे सुद्धा काम गोंधळे सरांनी अनेक वर्ष ज्या ठिकाणी सर्व शिक्षणामध्ये त्यांना दायित्व मिळेल ते केलेलं आहे. पर्यवेक्षक म्हणून त्यांचा जो काळ आहे, कोरोना काळातला वास्तविकता ऑनलाईन मध्ये ऑनलाईन अहवाल, ऑफलाईन अहवाल हे सगळे शासनाला देणं हा कार्यकाळ पर्यवेक्षण काळामधला त्यांचा अतिशय उत्कृष्ट राहिला. त्यासोबत ऑनलाईन लेसन सुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे यासोबत पूर्णपणे घेतले. एकच पर्यवेक्षक या काळामध्ये शाळेला होते. मुख्याध्यापक, सहमुख्याध्यापक आणि एकच पर्यवेक्षक, म्हणजे 3 पर्यवेक्षकांचं काम एकट्याने करून पूर्ण वर्कलोड त्या ठिकाणी त्यांनी, कारण विज्ञान शिक्षक नसल्यामुळे घेतला. कधीही आपल्या कोणत्याही एकही शब्द त्यांनी हे काम खूप जड होते किंवा संघाचं काम हे काम सगळं काम करून कसं करू अशी खूप कधीही केली. या सगळ्या कामामध्ये साहजिकच कुटुंबाचा खूप मोठा सहभाग, खूप मोठा पाठिंबा लाभत असतो. बहिणींनी, त्यांच्या घरच्या सगळ्यांनी यासाठी सरांना खूप सारं सहकार्य केलं, म्हणूनच ते सगळं काही करू शकतो. प्रवासाची खूप आवड सरांना आहे. प्रवासासाठी ग्रुपच शाळेमधला तयार झालेला होता. उत्कर्ष सर असतील, पटील सर असतील, त्यानंतर बाहेकर सर असतील, यांचा एक ग्रुप होता. ते पूर्ण फॅमिलीसह एकत्र कुठेतरी वर्षभर फिरायला जायचे आणि फ्रेश होऊन पुन्हा वर्षभर कामाला लागायचे. अतिशय शिस्तबद्ध जीवन या ठिकाणी गोंधळे सर जगले. डायबिटीजचा त्रास त्यांना सुरू झाला, परंतु आजपर्यंत 10-12 वर्षापासून डायबिटीज असताना सुद्धा विदाऊट टॅबलेट त्यांनी शुगरला सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवलं. काही कार्यक्रमानिमित्त कोणी पेढे वाटत असेल तर आम्ही त्यांच्या शेजारी बसलेलो होतो तर आम्ही सहजच विचारत सर पेढे वगैरे चालू आहे व्यवस्थित, शुगर वाढली का, म्हणजे तो पेढे वाढणार आमच्यासोबत येईपर्यंत त्याची मानसिकता पक्की बनून जायची की त्याचा अर्धा पेढा याला खायचा आहे आणि ते म्हणून त्याचा अर्धा पेढा म्हणून आम्हाला तुम्ही द्यायची. म्हणजे तोपर्यंत शुगर एकदम कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम कुठल्याही मोहात न करता त्यांनी शेवटपर्यंत त्या ठिकाणी केलं. आणि मला श्रीमती सरांचं एक वाक्य नेहमी आठवतं आणि मी त्याची अनुभूती प्रत्येक शिक्षकाशी टेस्ट करण्याचा प्रयत्न करतो की जे शिक्षक अतिशय प्रामाणिकतेने काम करतात, बरोबर त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारचं व्यवसाय, चांगल्या प्रकारचे ते मुलं निघतात. आणि बरोबर गोंधळे सरांच्या बाबतीत सुद्धा एक खूप चांगलं उदाहरण सगळ्यांसाठी पाहिजे. कधी वर्गावर लेट न झाले, खुर्चीवर तर कधीच बसलेलो मी त्यांना जीवनात बघितलं नाही वर्गावर. आणि त्याचंच फलित म्हणून दर्शन फायनल इयरला असतानाच इन्स्ट्रुमेंट मधून तो झाला आणि फायनल इयरला असतानाच त्याला त्यांची अपॉइंटमेंट झाली, नोकरी लागली आणि अतिशय सज्जन
अशा प्रकारचा सुसंस्कारी असा मुलगा, त्याचप्रमाणे पूजा ही देखील या पुण्याला या ठिकाणी शिकत आहे. म्हणजे खरोखर या मुलांचा आशीर्वाद ज्यांच्यासाठी आपण शाळेत काम करतो ते प्रामाणिकपणे केलं तर कसं मिळतं. त्रिवेदी सर नेहमी त्यांच्या बोलण्यातून या गोष्टी आपल्यासमोर सांगायचे. खरोखर त्याची प्रचिती बऱ्याचदा आपल्याला या ठिकाणी आलेली दिसते. शेवटी एखादा शेर सांगितल्याशिवाय बोलले सरांविषयी बोलणं पूर्ण होऊ शकत नाही. आप जैसा बड़प्पन नहीं है कहीं, आप जैसा सरल मन नहीं है कहीं. आपको हम विदा आज कर दे मगर, आज को हम विदा आज कर दे मगर, साथी आप जैसा नहीं है कहीं, साथी आप जैसा नहीं है. धन्यवाद सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे आज बोंद्रे सरांच्या सेवेचा शेवटचा दिवस, पण आजही त्यांच्या वाटेवर आलेले जेवढे तास होते सर्व तास घेऊन सर या कार्यक्रमाला उपस्थित झालेले इथे मला आवर्जून नमूद करावं लागतं. त्यानंतर एमसीबीसी विभागातर्फे प्राध्यापक देशमुख सर. सत्कारमूर्ती बोंद्रे सर, वहिनी, परिवार आणि सन्माननीय व्यासपीठ. बोंद्रे सर आणि मी जवळजवळ सोबत आलो आणि आमची सोबतची ओळख घरी पहिल्यांदा केशव साहेब शाखा. केशव साहेब शाखेमध्ये आम्ही बरेच दिवस मी जोपर्यंत या भागात आलो होतो तोपर्यंत आमचं सोबत जाणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष दोन्ही बोंद्रे सर आणि आमचं सोबत झालं. त्यामुळे ते 20-20 दिवस आम्ही जेव्हा सोबत राहिलो तेव्हा त्यांच्यातल्या बऱ्याचशा अशा गोष्टी की ज्या त्यांच्याकडून शिकण्यासारख्या त्या मला कळल्या. ज्यांच्यासोबत ते राहतात त्यांच्या एक सहकार्याची जी भावना असते, कॉपरेशन, ती त्यांच्याकडून घेण्यासारखी. की आपल्याला जर काही अडचण असेल, काही एखादं मार्गदर्शन असेल किंवा काही आपल्याला जर समस्या असेल तर ते योग्य मार्गदर्शन करण्याचं जे केंद्र आहे ते बोंद्रे सर. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे शाळेतला कोणताही विभाग असेल तर त्याच्यामध्ये आपलं 100% देण्याचं जे काम असते ते सरांनी केलं आहे. सरांकडे बरेच वर्ष आपला जो शाळेतला जे आपण रात्री आपल्याला डोनेशन देतात आणि आपण 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देतो, तर अनेक वर्ष त्यांनी तो खूप बारीक काम असते ते बँकेमध्ये जाणे, रिन्युअल करणे, त्या खात्यांना निरोप देणे, वर्षानुवर्ष सरांनी ते अतिशय व्यवस्थितपणे काम केलं. आणि याचं कारण असं की त्यांच्या जे कामाचं जे वैशिष्ट्य मला जे आढळलं की प्लॅनिंग इन ॲडव्हान्स अँड प्लॅनिंग इन डिटेल. म्हणजे आपण जसं ते पूर्व योजना आणि पूर्ण योजना जे म्हणतो ते त्यांच्या शिकवण्यात असेल, एखाद्या विभागात असेल, घरामध्ये असेल, जनजीवनामध्ये असेल, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी तो आणण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना आमच्या शाळेतर्फे माझ्या वैयक्तिक माझ्या स्वतःतर्फे पुढील आयुष्यासाठी त्यांना निरामय जीवन लाभो, सुखसमृद्धीचं जीवन त्यांना लाभो, त्यांच्या परिवाराला सुद्धा असंच यश मिळो अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो. त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर त्यांचे सहकारी श्री देशमुख सर, अमरराव देशमुख सर यांनी अशी विनंती केली की त्यांना सुद्धा 2 शब्द बोलायचे आहे. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा. विद्येची देवता माता सरस्वती, ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ यांना प्रथम वंदन. आपल्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष मान्य दादा, त्याच्यासाठी सतत धडपड करणारे मान्य सचिव आणि सर्व कर्मचाऱ्यावर आईवडिलांप्रमाणे छाया देणारे सर्व संचालक मंडळ, सर्व माझे सहकारी कर्मचारी बंधू भगिनी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व विद्यालयाचे माजी प्राचार्य, सर्व कर्मचारी, सर्व बंधू आणि भगिनी. आता बहुतेक सर्व विचार बोंद्रे सरांच्या बाबतीमध्ये येऊन गेलेले, परंतु तरी सुद्धा आपले बोंद्रे सर एक निसर्गप्रेमी किंवा फिरण्याची त्यांना आवड असणारे आणि आमचा एक ग्रुप होता असा सर्व बायकर सर, मी, पटेल सर, बोंद्रे सर आणि GD महाजन, नंतर नागेश शेट्टी होते सुरुवातीला. अशा बहुतेक बोंद्रे सरांनी 4-5 सहलीचं मार्गदर्शन केलेले, स्वतः त्यांनी आयोजन केलेले. एका प्रसंगामध्ये रायगडावरती आम्हाला जायचं होतं आणि पायथ्याशीच आम्हाला संध्याकाळचे 6 वाजले होते, परंतु बोंद्रे सर म्हणे चला आपण वर जाऊ. पण आम्ही भावनेच्या भरामध्ये वर गेलो. वर गेल्यानंतर पूर्ण अंधार पडला. अंधार पडल्यानंतर वरून उतरायला जागाच नाही. सगळे मुलं बायका सर्व आम्ही उतरू शकत नव्हतो, परंतु बोंद्रे सरांनी हिंमत केली आणि मग एक विद्यार्थी परिषदेचा माणूस भेटला, म्हणून त्याला लाईटाला मला रात्रीच्या 10 वाजता खाली उतरवलं. असे बोंद्रे सरांनी बऱ्याच वेळा आम्हाला बसवलं सहलीमध्ये.
चला आपण इकडे जाऊ इकडे जाऊ परंतु उत्कृष्ट मार्गदर्शन राहायचं, नकाशा राहायचा त्यांच्याजवळ आणि कामकाजाची पद्धती चांगली राहायची, हिशोबही बारीक ठेवायची. तसे त्याची काळजीबाज आहेच ते. कोणाला जास्तीचे पैसे जाऊ देत नव्हते, कोणाला जास्तीचे पैसे घेतही नव्हते. असंही त्यांचा एक पक्का असा चिकाटीचा गुणधर्म होता. त्यानंतर शाळेच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आम्ही सोबतच काम करत होतो. एकमेकावर भावासारखा आम्ही प्रेम करायचो. बाकी कर्मचाऱ्यांशी सुद्धा माझे अशाच प्रकारचे संबंध होते. परंतु बोंद्रे सर कलाकारच की आपण कधी म्हणलं का आता 10वीची जबाबदारी त्यांना दिली आणि मग त्यांनी पर्यवेक्षण काढायचं. आणि काही शिक्षक कसे असतात की त्यांना कामं असतात किंवा काही त्यांना त्याच्यातून पळवाट शोधायची असते आणि नेमके ते शिक्षक सुटायचे आणि बोंद्रे सर त्यांना माझ्या समोर हजर करायचे. वाईट व्हायचं असलं तर तुम्ही वाईट व्हा, मी रिकामाने वाईट व्हायला, परीक्षा सांभाळतो मी, तुम्ही बाबा काय नेमका किचकट शिक्षकांना पुन्हा शनिवारच्या दिवशी द्यायचं. म्हणजे शनिवारी काय असतं की दुपारून सुट्टी राहायची, मग त्या शिक्षकाला आणखी वाईट वाटायचं. म्हणजे आम्ही त्याच्यातून तडजोड करायचो, याला म्हणतात मला शिक्षक. म्हणजे जे कर्तव्यपूर्ती 16 असतो असं की बोंद्रे सर आपण सांगायचं तात्पर्य थोडा विनोदाचा भाग जर सोडून दिला तर आपल्या कामाशी ते अतिशय प्रामाणिक होते. दुसरं म्हणजे आम्ही त्यांच्या कुटुंबात जाणीफाळा चौकडं वावरलो. त्यांचा मांडे परिवार, मिटकरी परिवार आणि भिस्के परिवार याच्यामध्ये सगळ्यात ते लाडके जावई सासू सुद्धा त्यांच्यावर अतिशय प्रेम करायचे. आम्हाला त्या लक्षात येते तिथून काही गोष्टी त्यांना बांधून द्यायच्या, खायच्या प्यायच्या गोष्टी, कपडे लागले इतके होला अरे काय लाडका जवळ कठीण झालं म्हणायचं काय लाड आपल्याला भाग्याच्या गड्या असं आपण पाहिलं तर जुने जवळ म्हणलेलो कपडे आपल्याला मिळत नाही, आणखी आपल्याला मिळत नव्हत्या. म्हणजे अशा अतिशय आनंदात त्यांचं जीवन गेलेलं आहे. पाटील सरला बी काही निघालं तेव्हा चहा पाणी मिळायचं. परंतु अतिशय अशा प्रकारचे जीवनक अशा प्रकारचे आमचे संबंध राहिलेले आपल्या आणि अतिशय जसं आता पंढरपूरचं वातावरण आहे ते आषाढी एकादशीचं संपूर्ण वातावरण आहे. हजारो लाखो भाविक ते पंढरपूरला दर्शनासाठी गेलेले. अशा संदर्भामध्ये पंढरपूर एक जसा एक धार्मिक तीर्थक्षेत्र आहे मोठं, तसाच म्हणजे पंढरीच्या वाली जयाच्या पुढं लागो त्याची धुळं माती कपाळी, लागो त्याची धुळं कपाळी. जसं अशा प्रकारचं पंढरपूरचं वातावरण आहे तसंच आदर्श विद्यालय सुद्धा एक शैक्षणिक क्षेत्रामधलं तीर्थक्षेत्र आहे. आणि या संचालक मंडळाला आमच्या सारख्याला इथं काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. जीवाचं सोनं झालेलं आहे अशा प्रकारचे विचार आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे आहे. विद्या भारती असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, अशा वातावरणामध्ये बोंद्रे सर आपल्याला काम करायला मिळालेले, आपल्या जीवनाचं सोनं झालेले. पुनश्च एकदा तुम्हाला तुमचं म्हणजे अशा प्रकारचे भावी आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारची सुख समृद्धी तुम्हाला लाभो अशा प्रकारची परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि पुनश्च एकदा तुमच्या सर्व निरामय निरोगी अशा प्रकारचं आयुष्य तुम्हाला लाभो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो. मला संधी दिल्याबद्दल संयोजकाचे मनापासून आभार मानतो. शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय नानासाहेब पारेकर यांना पाचारण करतो. या प्रथम सोहळ्यासाठी उपस्थित असलेले माजी प्राचार्य शिक्षकांनी या ठिकाणी आहेत, या सर्वांच्या साक्षीने मी आपल्यासमोर काय बोलावं करायची कारण मी सुरुवातीला सांगितलं की माझ्यासमोर माजी प्राचार्य शिक्षक देखील आहे. परंतु या ठिकाणी मला या ठिकाणी आमचं पालन करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. मी फक्त जास्त वेळ घेणार नाही, जास्त वेळ बोलताय पण येईल मला. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै गुरुदेव. या श्लोकाचा
तस्मै श्री गुरुवे नमः. अशा त्या गुरुला तुम्ही वंदन करतो. असा गुरु त्या सेवेला या ठिकाणी तू जगला. मुद्री सरांचं आयुष्य हे माझ्याबरोबर 8 दिवस गेला. या घराशी माझा जवळून असा संबंध आहे. सगळे व्यवहार देखील सगळे मी तपासले आहे, त्याला सगळं पूर्ण जाणीव आहे. अशा या सगळ्या संघाचं बाळ आपल्या शिबिरात सगळ्या संघामध्ये किंवा त्यांनी जगले होते. मी त्यांच्याबरोबर बरेच विषय या ठिकाणी काम केलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी मला सूचना देखील केले की आपण असं करू, याची बैठक आमच्याच्या घरी, बुधवारची बैठक आम्ही दुसरी बैठक दुसऱ्याच्या घरी. असा जो संपर्काला समजायला अभिप्रेत असलेला जो भाग आहे तो देखील त्यांच्या अंगी पूर्णपणे घेतलेला आहे. आणि जसं संघाचं जीवन मी जगले तसा कालकाशी देखील त्यांचा फार संपर्कामध्ये होता, संघाच्या दृष्टीने देखील होता. आपल्या भागातील शाखेचा जो भाग आहे ती शाखेचा गेल्या कोटपासून कोटपर्यंत आहे, त्यांनी अक्षरशः तो फिरून चालला. आणि प्रत्येक घरातून आपल्या बाल स्वयंसेवक असेल तो कसा येईल, त्याच्यापेक्षा वयाने मोठा असेल तो कसा येईल, हे नोकरी देखील ते कशा येतील अशासाठी देखील खूप प्रयत्न. त्याच्याने सांगितलं की या माणसाला माझा जवळून असा संबंध झालेला. आणि अशामध्ये देखील त्यांनी आपल्या म्हणजे संघाला त्यांनी जसा न्याय दिला तसं त्या क्षेत्रामध्ये ते काम करत होते त्या क्षेत्रामध्ये देखील त्यांनी पूर्णपणे न्याय दिला. म्हणून या आयोगाला सुद्धा त्या ठिकाणी जाणीवपूर्वक केलेल्या कर्तव्यपूर्ती सोहळा कर्तव्यामध्ये देखील त्यांनी कधीच त्या प्रकारे स्वतः अनुभवलं मी. शाळेची वेळ जी असेल त्या वेळेच्या पूर्वी 5-10 मिनिटं तरी उपस्थित कधीही देखील प्रमुखाला उशीर आला असं सांगण्याची पाळी त्यांनी आपल्या म्हणजे वेळेचे बंधन पाळणार. आणि त्याचबरोबर दुसरा भाग असा की विद्यार्थी हे माझे चालले आहेत आणि त्या चालण्याचं पालन करणारे कुटुंबपती आणि कुटुंब प्रमुख आहे. म्हणजे अशा प्रकारची आत्मीयतेची भावना आपल्याकडे जो विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचा जो भाग होता तो विद्यार्थी कर्तव्यपूर्ती हा प्रामाणिकपणे दिलेला. जसा कुटुंब प्रमुख आपल्या पालनांकडे जसा कुटुंबाच्या भावनेतून पाहतो तसंच ते पाहत होते. ते त्याच्यात काही चांगले शिकवलं होतं. असं वाटतं की आमचं ते चालू ठेवावं त्यांनी बंद करू नये. अशा प्रकारची भावना मी स्वतः ऐकली दुसऱ्यांनी ऐकत नाही. कधी ती बसलेली नाही. अशा प्रकारची आणि म्हणून मी आपल्याला फक्त गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म सांगितलं. आणि दुसरा एक भाग आपल्याला ठिकाणी सांगतो तो सांगा मी माझ्या अगोदर आपल्याला सांगितलं. आचार हा परमो धर्म, आचार हा परमंतः. आचार वर्धते आयु या सुभाषिताकडे सांगतो. आचार हा परमो धर्म
मी शिक्षक व्यवसाय करतो, मी शिक्षकांचं आचरण माझं कसं असलं पाहिजे हे या संदर्भात सांगितलं. म्हणजे धर्म कोणता, माझ्याकडे शिकवून देण्याचं जे काम आहे ते प्रामाणिकपणे व्यवस्थितपणे केलं पाहिजे. मी ते शिकवून विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. समोरचा विद्यार्थी कधी हुशार असेल, कधी मागच्या मागावर बसणारा असेल तरी त्यावेळी समजलं पाहिजे. या दृष्टीने शिक्षण देणारा जो गुरु त्याला अंतर्भाग करण्यात म्हणतात. आणि आचार हा परमच पद आणि आचार हे असं आहे, आपलं आचरण हे असं आहे, त्या आचार्याला खूप मोठा आचार आचार हा परमच तपा एक करता की जे काही 12-12 वर्ष करणार आहे. एक वेळ चांगली 65 सारखे बरेच वर्ष ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढे आले असं नाही. या माणसाने तो धर्माच्या प्रत्येक माझ्यावरती दायित्व दिलेलं आहे. त्याच्या दायित्व त्याची परतफेड करण्याची आणि दुसरा भाग ते समजेल पहिली कसाच आहे, अत्यंत महत्वाचा आहे. जो मला पेमेंट मिळून मला पगार मिळतो, त्या पगारापूर्तीसाठी देखील मला माझ्या कर्तव्यामध्ये काम करत मला मिळाली पाहिजे. अशा प्रकारे जीवन निर्माण चांगली केली असं म्हणायला आणि आचारात आयु आपलं आचरण चांगलं असेल तर आपलं आयुष्य त्यामुळे वाढतो, आपल्याकडे होत नाही. लक्षात घ्या. आचारात बदलते आयु म्हणजे आयुष्य वाढतं, कमी होत नाही. आचारात बदलते आयुला पापासून घ्या. आपला आचरण चांगलं असेल तर त्याप्रमाणे पाप संशय पाप आपल्याकडे राहत नाही. पाप देखील आपल्यापासून दूर करून जातं सर्व देखील. अशा प्रकारचं जीवन जगणारा मनुष्य आपल्याला त्याला परिपूर्ण न्याय त्या माणसाने दिलेला आहे. अशी फक्त आपल्याला अशाच प्रकारचं जीवन सगळ्यांनी जगावं. सगळे प्राचार्य या ठिकाणी ते तर जगलेच आहे, पण सगळ्यांनी जगावं एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या बाजूला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर नुकतेच आपल्यामध्ये उपस्थित झालेले शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय संचालक श्री संतोष ठाकूर यांचं स्वागत श्री बैरागी सर पुष्पगुच्छ करतील अशी विनंती. यानंतर वेळोवेळी त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभतं आणि आपला उत्साह द्विगुणित करण्याच्या हेतूने आजच्या कार्यक्रमामध्ये जे उपस्थित आहेत असे आपले मार्गदर्शक आदरणीय श्री पेंडाजी भाला यांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधन करावं. मार्गदर्शन कर्तव्य पुष्टी पूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष माननीय रामकृष्ण दादा शेटे, उपाध्यक्ष नानासाहेब भायकर, आमचे मार्गदर्शक माननीय भाऊसाहेब गावठी, माझे सहकारी श्री कैलासजी शेटे सचिव, तसेच माझे सहकारी विजयराव शेटे, शंकरवाडी शेटे, रामदास दादा निमावर, संतोषजी गमुसरे, गोपालजी बोरा, शिवाजी आमदार हे आमचे सर्व सहकारी, माजी प्राचार्य मोठ्या संख्येने हजर आहेत आणि शिक्षक आणि शिक्षक बंधू. खरं कर्तव्य शिक्षक माननीय रवींद्रप्पा बोंद्रे व वहिनी यांचं
त्यांना नेहमी सहकार्य असल्यामुळं ते आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आज आपल्या संस्थेमध्ये शेवटपर्यंत कार्य करणारा शिक्षक, काळाचा शिक्षक, आदर्श खरं शिक्षक आहे. त्यांनी त्यांच्या कर्तव्याला पूर्ण सन्मान, मान, निष्ठा, जे शिक्षकाचे कर्तव्य आहे त्याला कुठेही त्यांच्या हातानं लाल बोट लागलं नाही, परंतु त्यांनी 4 चांद लावले. आज आपल्या चिखलीमध्ये जेवढे डॉक्टर, जेवढे इंजिनियर मोठ्या प्रमाणात हे सगळं त्यांनी घडवले. आपल्या शाळेमध्ये आपल्या त्यांच्याबरोबर यांचा आदर्श घेऊन बाकीचे शिक्षकांनी खूप कार्य केलं आहे. त्याचं एक उदाहरण देतो की आपल्या आदर्श विद्यालयामध्ये संख्येचा आज 484 वर्ग धाब्यामध्ये विद्यार्थी होते. पूर्ण विद्यापीठमध्ये म्हणजे बोर्डामध्ये, अमरावती बोर्डामध्ये एवढी मोठी संख्या असणारी कोणतीही शाळा नाही. अमरावतीने, अकोलाने काही नाही. यामध्येही 478 विद्यार्थी आपले पास झाले. 6 विद्यार्थी नापास झाले म्हणता येणार नाही, त्यांनी परीक्षा दिली नाही. खरं म्हणजे मी हा याच्यासाठी सांगायलो की या 478 विद्यार्थ्यांमध्ये आपल्या ग्रामीण भागातले 70% विद्यार्थी आहेत. जे विद्यार्थी घडवणारे आमचे सर्व शिक्षक आहेत त्याच्यातला मोठा खरं सहभाग आणि सर्वांना मार्गदर्शन देणारे आमचे रवींद्र आप्पा बोलले. खरं आप्पाजीनं आपल्या कर्तव्याची जागी ठेवली, परंतु अन्य शिक्षकालाही त्याच्यात पुन्हा गुंफून घेतलं आणि आज आपल्या आदर्श विद्यालयाला ते आज नाव उज्ज्वल आलं. माजी प्राचार्य, माजी हे शिक्षक हेही त्याचे यांनी त्यांना घडवलं असेल. एकमेकाचे घेवाणदेवाण होतं, परंतु खरं शिक्षक कसा असावा हे बोंदे सरकार आपण सगळ्यांनी त्यांच्या कार्याला खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करायचं असलं तर माझी विनंती आहे त्यांच्या कार्याकडं जे काम करत होते त्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपण काम केलं. खरं म्हणजे त्यांचा वडिलांचा स्वभाव, ते आमच्या मार्केटमध्ये काम करत होते. कडक स्वभाव, मालकाकडेही कोणाला दबायचं काम नाही, परिपूर्ण व्यवहार, इमानदार, प्रामाणिकता यांच्या वडिलांमध्ये होती. ते त्यांची मुलामध्ये त्यांनी ते गुण दिले. खरं म्हणजे मीही तयार झालो असेल तर त्यांच्या वडिलांच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने मलाही ते मार्केटमध्ये काम करायचं काम पडलं. त्यांनी मला घडवलं हे मी तुम्हाला अवलंबून सांगू शकतो. खरं म्हणजे असे आणि संघाच्या बाबतीत मी संघटनात असतानाही मी पाहिलं, बोंद्रे सर बुधवारची बैठक असो की अन्य कार्य असो, त्यामध्ये बोंद्रे सरांनी कधीही नाकारलं नाही. कितीही काम असलं, कितीही काही असलं तर त्यांनी संघ ज्या उद्देशाने ही संस्था निर्माण झाली त्या उद्देशाला त्यांनी कुठेही फाटा येऊ दिला नाही. त्यांनी त्रास सहन केला असेल, परंतु संघाचं काम नियमित प्रार्थना हा करणारा एक स्वयंसेवक आज आपल्यामध्ये या 58 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आता मला तुम्ही सांगा, बाकीचे याच्यामध्ये निरोप समारंभ आपण म्हणतो, पण यांना कर्तव्यपूर्ती सोहळा म्हणायचा अर्थ हा आहे की खरं कर्तव्याची जाणीव करणारा हाडाचा शिक्षक आज आपल्यामधून आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा शिक्षक आज आपल्याकडून म्हणजे आपल्या वयाच्या त्याच्यामुळे तो थांबणार आहे. परंतु माझी विनंती राहील बोंद्रे सरांना की त्यांनी आपल्या कार्यामध्ये, आपल्या संस्थेमध्ये आम्ही त्यांना जेव्हाही बोलू ते येतीलच, यामध्ये कोणतीही शंका नाही. आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा अन्य शिक्षकाला, अन्य संस्थेला होईल अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो.
पुढच्या भावी आयुष्यासाठी निरोगी आयुष्य त्यांना लाभो आणि त्यांच्या हातून समाजसेवा हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाला विराम. यानंतर आमच्या बहिणी सौ मनीषाताई यांना नम्र विनंती की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. दैवत माता रेणुका आणि विद्येचे दैवत माता सरस्वती, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक वृंद, आदर्श शाळेचे सर्व कर्मचारी, माझ्या आप्तेष्ट नातेवाईक, मित्र मैत्रिणी, जावा दीर, आज जेवढेही उपस्थित असतील प्रत्येकाची नावं मी घेऊ शकत नाही. माझ्या बहिणीचा मुलगा इंडोनेशियावरून आला आणि तोही आज कार्यक्रमासाठी हजर झाला. माझी आई ती सुद्धा हजर झाली. या सगळ्यांना माझे अभिवादन. मला बोलायची इच्छा म्हणजे की आज जर बोलली तरच बोलणार, कारण परत मला या शाळेत बोलायचा चान्स येणार नाही. मला माहिती आहे वेळ खूप झालेला आहे, पण थोडंसं एक 10 मिनिटं बोलायचं म्हणून मी बोलते. कर्तव्यपूर्ती सोहळा, खरंच खूप छान नाव दिलं, कर्तव्यपूर्ती सोहळा. आपण सेवानिवृत्त म्हणतो, खरंच कोणत्याही सेवेतून माणूस निवृत्त होत नाही. जशी आई मुलाची सेवा करते पण त्यातून निवृत्त होऊ शकत नाही, तसं कुठलंही काम करतो आपण त्यातून निवृत्त तर होऊ शकत नाही. पण कर्तव्यपूर्ती सोहळा हे नाव खूप छान दिलं सरांनी, मला ते खूप आवडलं. आणि सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे कर्तव्य सरांनी शाळेसाठी पार पाडलं, आता माझ्यासाठी पार पाडायचं आहे असं म्हणतात. हा सोहळा एक लग्नाप्रमाणे वाटतोय मला. एखाद्या मुलीचं लग्न असलं की जसं आई वडिलांना वाटतं की आपली मुलगी सासरी चालली, एक त्यांना माहिती असते की सासरी जाऊन तिचं भविष्य घडणार आहे, तिचं सगळं चांगलं होणार आहे, परंतु आपली मुलगी आपल्याला सोडून जाते, या गोष्टीचं वाईट वाटतं. सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी जशा मनात असतात तसा काही 6 प्रसंग आहे. माझ्या मनात आनंद आहे की सरांचा पूर्ण वेळ आता मला मिळणार, आणि सरांच्या मनात हे दुःख आहे की आता मला ही शाळा सोडावी लागेल. 2-3 दिवस झाले ते थोडे डिस्टर्ब आहे, पण त्यांनाही दाखवता येते नाही आणि मलाही दाखवता येत नाही अशी गोष्ट सध्या सुरू आहे. आणि सरांच्या स्वभावाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर सर जसे आहे शाळेत तसेच घरी आहे. असं काही नाही की शाळेत वेगळं आणि घरी वेगळं. त्यांना खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे हा प्रकार त्यांना माहितीच नाही, आणि जे आहे ते स्पष्ट बोलतात. कोणालाही असं घरी पण तसंच आहे आणि इथे शाळेतही तसंच आहे. ते अनावधानाने कोणाला बोललेही असते, बोलतात. त्यांचा स्वभाव रागीट आहे, जसं बालाजींनी सांगितलं वडिलांची गुण मुलात उतरतात तसाच प्रकार आहे. त्यांचा स्वभाव गरम आहे, तापट आहे, परंतु जसं ज्याप्रमाणे नारळ वरून कसं टणक असतं आणि ते जर समजा कोणाला फेकून मारलं तर जोरात दणका बसतो, पण तेच जर आपण प्रेमाने देवासमोर फोडलं तर त्यातून कसं गोड शहाळ, गोड पाणी निघतं आणि नारळ कसं गोड असतं तसं आमच्या सरांचा स्वभाव आहे. बोलताना बोलतात ते रागी स्वभाव, त्यांना खोटं सहन होत नाही, ते स्वतःही खोटं बोलत नाही आणि समोरच्यांचंही खोटं सहन होत नाही. आणि शाळेतही कोणाकडून काही चुका झाल्या असतील तर बोलले असतील ते बोलतातच, ते त्यांना खोटं सहनच होत नाही. घरातही नाही आणि बाहेरही नाही, तर सगळ्यांना ते बोलले असतील रागीट स्वभावानं तर तुम्ही सगळ्यांनी त्यांना समजून घ्यायचं आहे की त्यांचा स्वभाव मुळात तो आहे. असं काही नाही की समजा की इथे ते याला बोलत होते त्याला बोलत होते असं काहीच नाही. सगळ्यांसाठी त्यांचा स्वभाव सारखा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळेजण आमच्या आयुष्यात आले, मित्रपरिवार, नातेवाईक सगळे, तर जसं एक समजा आपण जेवायला बसलो तर भाजी पोळी आपण खातो, भाजी पोळी खाताना जर त्यात वरण भात आला तर आपल्याला थोडा आनंद होतो. त्यात थोडंसं शेंगदाण्याची चटणी, लिंबाचं लोणचं, आंब्याचं लोणचं, कोशिंबीर हे जसं घातलं की ते जेवण दिसायला छान दिसतं आणि रुचकर लागतं. कोशिंबिरीमध्ये काय काय असतं तुम्हाला माहिती आहे? कांदा, टमाटा, लिंबू, दही, पत्तागोबी, फुलगोबी, गाजर, मुळा, हे सगळं आंबट, गोड, तिखट, तुरट सगळं असतं. आणि त्यावर तरतरीत फोडणी ही देखील असते. ते जेवण आपल्याला जेव्हा असं वाटतं. त्यात एखादी भाजी जर तेज असली तर ताक आपण नुसतं पिऊ शकत नाही, त्यात थोडं काळं मीठ टाकलं, जलजिरा टाकला तर ते कसं चविष्ट लागतं. तसं काही तर तुमचं म्हणजे तुमचं अस्तित्व आमच्या जीवनात असं आहे की एका कोशिंबिरीसारखं आहे. तर तुम्ही सगळे आहे म्हणून आम्ही आहे, आम्ही दोघंच जण म्हणून असं म्हणता येणार नाही. तुम्ही सगळेजण जसं तिखट, आंबट,
गोड खारट सगळ्या गोष्टी ताटाला लागतात आणि ते जेवण सुकर लागतं. तसे तुम्ही सगळेजण आमच्या संसारातील ताटामध्ये तुमचं सगळ्यांचं स्थान आहे. आणि त्याशिवाय जेवण आणि त्यात जर थोडासा ठेसा जर असला आणखीन काहीतरी वेगळीच रंगत येते. ह्याच्यासारखे स्वभावाची काही माणसं असतात. तर तुमच्या सगळ्यांचं आमच्या परिवारात नेहमी करता आधारात तिथंच होईल, आतापर्यंतही होत आला आणि इथून पुढेही होईल. आणि एवढ्या भरल्या ताटात जर आणखी स्वीट टाकलं तर त्याची रंगत काहीतरी वेगळीच येते. आमच्या संसारूपी सागरात देवानी 2 स्वीट टाकले आहे. खरोखर ते स्वीट आहे, एक दर्शन आणि एक पूजा. असं ताट पूर्ण भरलेलं आहे आमचं. तरी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला नेहमी अशीच साथ द्यायची. आमच्या सुखदुःखात तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेत आहे. अशीच साथ आम्हाला नेहमी करता राहू द्या. आणि आमच्या निरोगी आयुष्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा. मी देखील देवाला म्हणेल की सरांची तब्येत चांगली असू द्या, पूर्ण वेळ मला देता यावा आणि देशाची ईश्वराची सेवा आमच्या हातून घडावी. काही सरांच्या हाताने कोणाचे मन दुखवल्या गेले असतील, काही चुकून बोलल्या गेला असेल, मोठा भाऊ समजून त्यांना माफ करा. कारण ते बोलतील की नाही मला याची गॅरंटी नाही, कारण त्यांच्या वाचना माझ्यापेक्षाही वाईट. मला या ठिकाणी बोलण्याची ती संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि तुम्हाला शाळेत तर माहीतच आहे की सर एक शेर म्हणतात, नेहमी करतात कुठलंही भाषण केलं की. मला असं माहिती आहे, मी काही ऐकलं नाही अजून आणि मला तर काही शेर म्हणता येत नाही कारण माझं हिंदी एवढं चांगलं नाही. आणि पण मी एक गृहिणी असल्यामुळे मी एक उखाणा घेते सरांच्यासाठी. अभिमानी नाही पण स्वाभिमानी पती मला मिळाला. अभिमानी नाही पण स्वाभिमानी पती मला मिळाला याचा सगळ्यांनाच वाटतो हेवा. रवींद्ररावच आहे माझ्या जीवनातला मौल्यवान ठेवा. धन्यवाद वहिनी. त्यानंतर श्री बोंद्रे सर यांचे सर्व मित्र परिवार बाहेर उभा आहेत आणि त्यांना सुद्धा सरांचा सत्कार करायचा आहे. मी त्यांच्या सगळ्या उपस्थित झालेल्या मित्रपरिवारांना विनंती करतो की त्यांनी आत येऊन माननीय श्री बोंद्रे सर यांचा यथोचित सत्कार करावा. सर समोर बघा. सर हा इकडे समोर बघा एकदा. ओके. यानंतर लोकप्रिय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते श्री कुणाल भाऊ बोंद्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी बोंद्रे सरांचा सत्कार करा. त्यानंतर श्रीराम नागरी सहकारी संस्थेच्या सर्व व्यवस्थापक
इकडे समोर बघा. आजचे सत्कारमूर्ती श्री भोंगरे सर यांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. सर्व शिक्षण प्रसार मंडळाचे आदरणीय संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, गृहसचिव आणि सर्व संचालक मंडळ, याशिवाय आजच्या या प्रसंगी उपस्थित सर्व आपल्या ज्या शाखा आहेत त्या शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, याशिवाय माझ्यासोबत त्यांनी मला मार्गदर्शन केलं, त्यांचा सहभाग लावला असे सर्व माजी प्राचार्य, माजी उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, बंधू भगिनी, याशिवाय माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळ, माझा परिवार आणि माझं कुटुंब आणि आदर्श विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व बंधू भगिनी, खरोखरच आज थोडंसं मला बरं घेऊन येऊन झालं की काय बोलू काय बोलू नये, कारण माझ्याबद्दल तुम्ही एवढं बोललेलं आहात की मला काही बोलायला ठेवलं केलं. 28 जून 1993 मी या शाळेमध्ये जॉईन झालो आणि आज पर्यवेक्षक म्हणून मी या शाळेत निवृत्त होत आहे. पण मला खरोखरच आनंद लाभला. मला असं वाटतं मी बोलू शकणार नाही, मी वाचून जातो, सगळ्यांनी ऐकून घ्या. जवळपास 29 वर्ष आणि 3 महिने मी या शाळेत दिलेली आहे. ज्यावेळेस मी मागे वळून बघतो, सिंहावरपून करतो, त्यावेळेस या शाळेतील विद्यार्थी, माझ्यासोबतचे सर्व ज्येष्ठ शिक्षक, त्या काळातले पितृतुल्य संचालक मंडळ, त्यांचे लाभलेलं मार्गदर्शन त्याची मला सतत आवडते. आणि आज देखील आजचं जे संचालक मंडळ आहे त्याचं देखील सतत मार्गदर्शन असतं आणि मला आजपर्यंत कोणत्याही संचालकांनी असं बोललेलं आठवत नाही की बस तुम्ही असं करा असं करा, कारण मी माझं कर्तव्य इमानदारीनं पहिल्यापासून पार पडलेलं आहे. 87 मध्ये मी MSc झालो आणि त्यावेळेस मला नोकरीची गरज होती. आर्थिक परिस्थिती माझी बरोबर नव्हती म्हणून मी भंडारा जिल्ह्यात कामगाव येथे रुजू झालो. तिथं सदुभाऊ अंजनकर म्हणून आपल्या नेरकर तालुक्यातल्या आर्मीचे राहणारे तिथं ते प्राचार्य होते. त्यांनी मला साथ दिली आणि खरा संघाचा परिचय मला झाला. तोपर्यंत माझा संघाचा संबंध होता आणि मी या शाळेत शिकलेलो नाही. विशेष म्हणजे पहिली चौथी मी नगरपालिकेत शाळा क्रमांकमध्ये होतो आणि 5वी पासून BSc पर्यंत मी शिवाजीला होतो. मी या शाळेत डायरेक्ट लागलो. तोपर्यंत मला ऐकून होतं, नावलौकिक होता, कारण माझे सगळे भाऊ, माझे चुलत बहिणी या शाळेच्या विद्यार्थी आहेत. तर मी दुसऱ्या शाळेत शिकलो. त्यामुळे संघाचा परिचय माझा 1988 पासून आला. 1989-90 हे मला वाटतं डॉक्टर हेडगेवारांचं जन्मशताब्दी वर्ष होतं आणि त्या काळात मग मला जे शिक्षक होते, जे शिक्षक, जे संघ परिवार होता, जे कार्यकर्ते होते, त्यांच्यासोबत मला भंडारा जिल्ह्यामध्ये अंगाबरोबर फिरायला मिळालं. विशेषतः दंगली भाग, दरे कसा, साले कसा या भागात फिरलो आणि त्यावेळेस उत्सव म्हणजे काय, तो कसा घ्यायचा, प्रवास म्हणजे काय, मला आधी काहीच माहीत नव्हतं. तिथं कळलं मला आणि संघाचा माझा परिचय झाला. तिथं सर्व्हिस केली काही वर्ष मी, पण काही काळानंतर अडचण आली, त्यामुळे मी इकडं प्रॉपर झालो. नंतर मग मी BEd केलं त्या दरम्यान आणि मग इथं आलो. इथं आल्यानंतर जाहिरात होती, अर्ज दिला, पण आता इथं माझ्या ओळखीच होत नव्हतं, कारण माझा संबंध जास्त आला संघात जात होताच. तोंड ओळख सगळ्याची होती. प्रभुरांची मला त्यावेळेस होते, त्यांची ओळख होते, माझ्या वडिलांची.
नंतर डॉक्टर डागायची माझ्या घरातून दवाखाना होता. जयवंतराव बाबा, गोविंदराव बाबा, जेवढे संचालक होते त्या काळातले सगळ्यांची ओळख, मान्य लालाजी असतील. तर संपर्क कसा करायचा, तर आमचे मित्र नाना मुलाने ते त्यांना मी विचारलं, ते मला केशवराजी बोलले. केशवराजी विचारलं, नाव सांगितलं, बोंद्रे म्हटलं ते म्हणे या जगदी. तो का थोडासा वेगळा होता, मग काही सांगितलं गेली. मग काय करावं, नाना म्हणे असं तर जयवंतराव बोललो, जयवंतराव बोललो. बाबांकडे गेल्यानंतर बाबांनी चौकशी केली, अरे तू नानाप्पाचं नातू काय म्हणे. हो, ते म्हणे नानाप्पा म्हणजे माझे चांगले मित्र होते. ठीक आहे म्हणे. त्यांनी चौकशी केली, तुम्ही म्हटलं अंगाला हो. ते नाव विचारले सगळे, त्यांनी कार्यकर्त्यांनी सगळे नाव सांगितले, संघाची माहिती विचारली. त्यांना वाटलं याला पूर्ण माहिती आहे, कुठं बोलत नाही. आणि मग ते म्हणे तुझा विचार करतो म्हणे, पण तुला सगळ्याला घडून द्यायला नव्हतं. मग त्यांनी नावं सांगितली, त्याप्रमाणे सगळ्या संचालकाला भेटले. मग त्यामध्ये काकाजी होते. नंतर विशेषतः नाव घ्यायचं असेल तर दगडूप्रसादजी काशवा यांची बैठक केशवराजी गुजरातीकडे राहायची. त्यांना मी भेटलो, सगळ्या संचालकाला भेटलो. डॉक्टर डागाकर त्यांची काय अडचण नव्हती. गोविंदरावांना भेटलो. आणि आमच्या ज्या समोरच्या माई बाबा आहे त्यांना घेऊन मी लालाजीकडे गेलो. लालाची तब्येत त्या काळात बरी नव्हती, त्यांना भेटलो. आणि मग त्यानंतर इंटरव्ह्यू झाले. माझ्यासाठी इंटरव्ह्यू मंडळीच नाही, मी आधी जबाबदारच होतो. आणि नंतर मग काकाजींनी सांगितलं होतं त्याला घ्यायचं, निघून मी. आणि मग केशवराजी काही विरोध होताच, नाही जरा घेतलं. आणि नंतर एका वर्षात त्यांनी मला बोलवलं आणि थाप पाणी पाहिजे आणि म्हणे करत थांबलो तरी पाहिजे. आणि अशा रीतीने मी या संस्थेमध्ये पुढे झालो आणि इमानदारी आजपर्यंत सेवा केली. मला सगळं सांगायचं आहे की ज्या वेळेस आपण शाळेत शिकवतो, अनेक नजरा आपल्याकडून असतात विद्यार्थ्यांच्या. त्याचे डोळे असतात, तुम्ही कसं शिकवता, कसं पाहता, कसं चालता, कसं बोलता, काय बोलता, किती बोलता, हे सगळं ते विद्यार्थी अवलंबून होतात आणि ते आपलं अनुकरण करायचा प्रयत्न करतात. आपण दरवर्षी शिक्षक दिन घेतो, त्यावेळेस मुलं शिकवतात. हेच मुलं त्यांना जे शिक्षक आवडले, जो विषय आवडला, त्या विषयाचे शिक्षकाचे ते नक्कल करतात, ते शिकवतात आणि त्यांचा प्रभाव पडतो. असं मला बऱ्याच वेळा अनुभवलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मी शिक्षक म्हणून काम केलं, एक गोष्ट लक्षात घेतली, या शाळेत जर शिकवायचं असेल तर आपल्याला शाळेची जबाबदारी वेगळी ठेवायची, घरची जबाबदारी वेगळी, संघाची जबाबदारी वेगळी आणि समाजाची वेगळी. म्हणजे सांगड घालून म्हणजे एकमेकात मिसळून जर वागलो तर आपण टिकू शकत नाही. आणि म्हणून शाळेत जर असेल तर मी शाळेचंच काम केलं, बाकीचं काम करत नाही केलं. घरी गेलो तर घरचं काम, शाळेत नंतर शाखेत गेलो, शाखेत जबाबदारी, ते किती वाजून ते पूर्ण काम करायचं. आणि मला माझ्या सगळ्या सहकार्याने साथ मिळाली. आणि नंतर मग समाजकार्य असेल, लग्न असेल, काय असेल ते, कारण मी एकटा असल्यामुळे मग आम्ही दोघं जबाबदार वाटून घ्यायचो. पण या काळात काय झालं, बऱ्याचदा घरी दुर्लक्ष व्हायचं. आई वडील वयस्कर होते. नंतर नोकरी लागल्यानंतर मला 6 महिन्यांनी जवाहर नवोदय विद्यालयाचा कॉल आला. काय अपॉइंटमेंट लेटर होतं, तिथे 6 महिने लागले होते. आईने बिलकुल नकार, कुठं जायचं नाही म्हणाला, आम्ही करू शकत नाही, एकटा असं इथंच राहणार. म्हणून निश्चय केला इथं सगळं द्यायचं. आणि एक चांगला शिक्षक म्हणून मी म्हणजे प्रयत्न केला, इमानदारी काम करायचा प्रयत्न केला आणि शेवटपर्यंत ते शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून अत्यंत समाधानी, एक शिक्षक म्हणून फार समाधानी आहे. आणि ज्या ज्या वेळेस अनेक विद्यार्थी भेटतात, अनेक विद्यार्थी इथं बाहेरगावी आहेत, काही फॉरेनमध्ये आहेत, फेसबुकवर माझ्याशी ते जॉईंट आहेत, त्यांचे मला संदेश येतात, त्यांचे मेसेज येतो. आणि त्यावेळेस ते नाव घेतात, खूप बरं वाटतं. आयुष्यात सर्वात चांगली मिळतात त्यावेळेस एखादा विद्यार्थी तुमच्या मागायला तुला घेतो, ती फार मोठी मिळकत असं मला वाटतं. आणि मग खूप छान वाटतं. पैसा सगळे मिळवतात, पण नाव कमवणं फार मोठं असतं. आणि हे नाव कमवलेलं आहे. आधी देखील मला चांगले अनुभव आलेले. आत्ता मागच्या आठवड्यात औरंगाबादला गेलो होतो, सिडको चौकात थांबून सिग्नल असल्यामुळे एक गाडी येऊन थांबली. 2 जण होते, त्यांनी हेल्मेट काढलं आणि मला जास्त मला ओळखला नाही का, मी ओळखलं. नाव सांगितलं की ते FCI मध्ये म्हटलं, तुम्ही मला 10वीला शिकवायला होते, पण तुमच्या कॉलेज शिकवायला आज मी इथं झालो.
आताचीच गोष्ट आणि बरेच भेटले बाहेर असे विद्यार्थी बाहेर भेटले आणि ज्यावेळेस ते सांगतात त्यावेळेस आम्हाला वाटतं नाही बघ आपण चांगलं काम केलं. संघाचं काम करताना मला अनेक लोकांशी संपर्क आला. नानाचे गायकर कार्यभार होते, दादा देखील कार्यभार होते, नगराचे आपले प्रेमराजचे संघ चालक होते. तर अशा अनेक विभूतींचा मला अनुभव आला आणि त्यांच्यामुळे मी संघाचं देखील काम करायला शिकलो आणि माझी ती जबाबदारी मी पार करायचा प्रयत्न केला आणि म्हणून मी अत्यंत समाधानी. मला कसल्याही प्रकारची खंत नाही आहे. दुःख वाटणारच आहे कारण या बाकीमध्ये 30 वर्ष मी सेवा केलेली आहे आणि इमानदारी केलेली आहे. दुःख वाटणारच आहे. पण शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त एक खायचंच होतं. 2-3 दिवसावर मी तयारी करू राहिलो पण अजून ते मला ते मन भरलेलं आहे. तर अशा प्रकारे सेवा दिलेली आहे. नंतर माझ्या पत्नीने देखील मला सहकार्य केलं खरंच. कारण घरी बरेच दुर्लक्ष व्हायचं कारण शाखेतून या 8 वाजले बरेचदा मग खूप जायचं असेल मग चिडचिड व्हायची. कधी कधी प्रचार जेवायला यायचे आधी सांगून काही कधी कधी वेळेवर यायचं तर तिने कधी कुरकुर केली नाही आणि त्यामुळे असंख्य प्रचारकांचा आमच्याशी ओळख अगदी इतकी जास्त ओळख. ते वहिनी माझी ताई म्हणायची म्हणजे इष्टा लुकून जी देऊ ते आमच्याकडे 4-5 आले. प्रत्येकाला जायचं तिला भेटून जायचं ताई मी चाललो बघ. शेवटी ते आले दायित्व बदललो आम्हाला भेटून गेले सांगून गेले ताई मला दायित्व बदलला आणि नागपूरला चालू परत येणार नाही आणि दुसऱ्यावर त्यांचा अभ्यास झाला. आज देखील त्याचं नाव आमचं आम्हाला. असे अनेक प्रसंग आहेत, चांगले प्रसंग आहेत, काही दुःखद प्रसंग आहेत. पण त्या प्रसंगाचा आम्ही सामना केला कारण माझ्या पत्नीनं मला साथ दिली. माझा मुलगा शाखेत लहानपणापासून शाखेत होता. अण्णा असोकरांनी तो त्याच्याशी खेळायचा, अंगावर खेळायचा. शाखा सोडल्यानंतर त्याला गाडीवर घेऊन जायची मंदिरात आणि घरी आणून सोडायचं. मी पायपे झालो 8-10 वर्ष तो त्यांच्यासोबत होता. तो रुळला चांगला. मुलीचं देखील मुलाचं प्राथमिक झालेलं आहे, मुलीचं देखील प्रारंभिक झालेलं आहे. तर अशा प्रकारे काही अनेक मित्र मला भेटले. पारिवारिक संबंध स्थापन झाले. मग असे नाव घेतलेले परत नाव घेतली. या सर्वांची कौटुंबिक संबंध आज देखील आहेत. सगळ्या शिक्षकांच्या घरी मी गेलेलो आहे. आमच्या भगिनी त्यांनी मला खूप साथ दिली म्हणजे अति मोठ्या भावासारखं. बऱ्याचदा मी बोललो असेल, कठोर बोललो असेल सगळ्यांना, पण कोणी असं मनावर घेतलं नाही म्हणजे ऐकलं. एवढं करून देखील ते तुझं मन दुखवलं असेल तर मला सांगितलं ते तुम्ही दुर्लक्ष करा कारण ते कर्तव्य आहे. शाळा शेवटी शाळा महत्त्वाची, बाकी सगळं बाजू. शाळेसाठी आपण घडतो, आपला पगार मिळतो आपल्या पोटासाठी. शाळा महत्त्वाची, बाकी सगळं बाकीचं. हे जर लक्षात घेतलं तर तुम्ही यशस्वी शिक्षक होऊ शकता. शाळेत शिकवताना देखील मुलांच्या काय गरजा आहे, मुलांना काय हवं आहे, त्यांना ते विशेषतः म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांच्या गरजा वेगळ्या असतात आणि शहरी भागातल्या मुलांच्या गरजा वेगळ्या असतात. ते सगळं हे सांगड घालून शिकवणं. मग ते हळूहळू सराव झाला आणि ते जे शिक्षणामध्ये बदल होत गेले त्यानुसार आम्ही देखील आमच्यात बदल केले. ट्रेनिंग वगैरे सगळे शिक्षक आमचे खरंच चांगले 5 ते 12चे. त्यांचा सगळंच मला सहकार्य लाभलं. कधीच कोणाशी माझा असे मतभेद चौकाशी केलेले मतभेद असतात, असायलाच पाहिजे. 5 पण सारखे नसतात, पण सगळ्यांनी मला साथ दिली. आता सध्याचा आता कोरोना काळात 2 वर्ष वाईट गेली मुलांसाठी, पण आम्ही मुलांची टचमध्ये राहिलो. सोमबरे सर असतील, शेळके सर असतील, कुटे सर आहे, त्या सगळ्यांचं किंवा दंगे सर आहे, सगळे शिक्षक बंधू होते. सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. यूट्यूब चॅनल राहुल पवारचं फार मोठा ते सुरू केलं, क्लास घेतले, मुलांची टचमध्ये राहिलो. तर ते सगळे व्हिडिओ पसरली कधी तर त्यामुळे काय झालं, ही शाळा काहीतरी वेगळं करत असं मुलांना जाणवलं, पालकांना जाणवलं. गुगल मीटर क्लास घेतले, पालकांच्या बैठकी घेतल्या आणि गुगल मीटर त्या काळात सगळे लोक शांत बसले. त्या काळात आमची शाळा सुरू होती ऑनलाईन आणि त्याचा परिणाम काय झाला, या वर्षी ॲडमिशन मला सांगितलं तेव्हाच्या प्रमाणाच्या बाहेर ॲडमिशन झालेलं. म्हणजे क्वांटिटी वाढली पण क्वालिटी मात्र आता वाढवणं आपलं काम. 2 वर्ष झाली आणि म्हणून सगळ्या शिक्षकांना आम्हाला सल्ला आहे की शाळेचं नाव फार मोठं आहे, ते नाव टिकवणं फार महत्त्वाचं आहे. नाव मोठं होणं सोपं आहे, ते नाव टिकवणं फार महत्त्वाचं आहे आणि हे नाव टिकवणं तुमच्या हातात आहे. काही माझ्याकडून या काळात काही बोलणं केलं असेल थोडंसं मला क्षमा करा, तर माझा स्वभाव प्रकट मला काही कळत नाही, तुम्हाला अनुभव आहे. तर या सर्व शिक्षकांनी मला खूप सहकार्य दिलं.
या सगळ्या माझ्या बंधूंचा भगिनींचा मी फार आभारी आहे. आणि या नंतर देखील आपलं संबंध आहे ते कायम राहतील असे मला वाटते. आणि शेवटी हे सगळं झाल्यानंतर एक शेर म्हणून, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. धन्यवाद सर. सूर्याचेही हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर, आणि कठोरेही मने हळवी होतात निरोप समारंभ जवळ आल्यावर, असा काहीसा अनुभव आपल्याला सरांच्या मनोगत व्यक्त करताना आलेला आहे. आता वळूया समारोपाकडे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. मंचकावर बसलेले सर्व माझे सहकारी, त्याचप्रमाणे आमचे सरकारमूर्ती, सर्व प्राचार्य, सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्याचप्रमाणे बोंद्रे सरांच्या सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि बंधू भगिनी. खरं म्हणजे आज बोंद्रे सरांच्या बाबतीत किती उपमा द्यावा, त्या उपमा सुद्धा कमी पडतील. एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक म्हणून, एक आदर्श शिक्षक म्हणून अशा प्रकारे अनेक ज्या काही उपमा असतील त्या त्यांना या ठिकाणी लागू पडतात. मला एक उदाहरण द्यायचं होतं, पण ताईने जो विषय सांगितला की एक मुलगी जेव्हा आपल्या परिवारातून सासरी जाते आणि त्या ठिकाणी त्या माता पित्याला काय जे दुःख होतं किंवा सुखद दुःख होतं, तसा अनुभव या ठिकाणी आम्हाला आमच्या संचालक मंडळाला होतोय. निश्चितच त्यांच्याकडून आम्हाला ज्या काही अपेक्षा आहेत त्या निश्चितच त्या पूर्ण करतील. या ठिकाणी त्यांच्या भावी आयुष्यात त्यांचं सुखमय जावं या ठिकाणी एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम. धन्यवाद दादा. त्यानंतर नुकतेच जनता विद्यालय पिंपळगाव सराई त्याचे सन्माननीय प्राचार्य आणि त्यांची चमू तिथे उपस्थित झालेली आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली की त्यांना बोंद्रे सरांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे. बारापात्रे सर, माननीय प्राचार्य विवेकानंद विद्यालय इकलारा, या सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांनी बोंद्रे सरांचा सत्कार करावा. स्वागत करा. सर समोर पहा. सरांचा माजी विद्यार्थी श्वेतांत सावजी हा सुद्धा उपस्थित आहे. त्याला सरांचा सत्कार करायचा. त्याला विनंती सरांचा सत्कार करा. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा बोंद्रे यांना नम्र विनंती आहे की त्यांनी सुद्धा माननीय श्री बोंद्रे सर यांचा सत्कार करा. माननीय श्री संजूभाऊ बोंद्रे हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे की त्यांनी बोंद्रे सरांचा सत्कार करा.
मान्यवरांचे आभार, धन्यवाद. त्यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. मी आदर्श विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री प्रमोदराव ठोंबे सर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मनोगतासह आभार प्रदर्शन व्यक्त करावे. आदरणीय ठोंबे सर. विद्येची देवता माता सरस्वती आजच्या आपल्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष, आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय रामकृष्ण शेटे, उपस्थित सर्व संचालक मंडळ, बोंद्रे सरांचे सर्व आपतेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, आमच्या विद्यालयाचे संस्थेचे माजी प्राचार्य, शिक्षक वृंद, कार्यरत सर्व शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी वर्ग. आजचा आपला हा कर्तव्य पूर्ती सोहळा जो आहे सरांचा 2007 पासून मी आणि सर जवळपास सोबत काम करतो. सोबत काम करत असताना आम्ही दोघं सायन्सचे विद्यार्थी असल्यामुळे आमचं मनोमिलन त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने राहायचं, ट्युनिंग चांगलं राहायचं. संघामध्ये सुद्धा आम्ही सोबत काम केलं, त्यामुळे सरांचा अतिशय जवळचा संबंध माझा त्या ठिकाणी आला. सर जरी वयाने मोठे असले तरी एका मित्राप्रमाणे ते आम्हाला त्या ठिकाणी वापरत, आम्हाला सर्व स्टाफला सुद्धा ते अतिशय मार्गदर्शक भूमिका त्यांची त्या ठिकाणी स्टाफमध्ये असायची. ज्यावेळेस प्रशासकीय भूमिकेमध्ये आम्ही दोघंही आलो त्यावेळेस दोघांनी मिळून जो या शाळेचा विकास कसा होईल याविषयी आमची चर्चा त्या ठिकाणी असायची. दोघांची कृती सोबत राहायची, त्यामुळं गप्पा करत असताना शाळेचा विकासाचा ध्यास हा त्यांच्या तोंडी आणि त्यांचा अनुभव मला त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी मिळाला. त्यामुळे एवढी थेट आपण या ठिकाणी या 2 वर्षामध्ये कोरोना कालावधीत त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून सरांची निश्चितच पोकळी या ठिकाणी आम्हाला निर्माण झालेली आहे. सरांना सुद्धा 2-3 दिवसापासून पाहिलं तर खूप असं गैरवरून त्या ठिकाणी आल्यासारखं झालेलं आहे. शाळा सोडताना विद्यार्थ्याप्रती असणारी त्यांची निष्ठा खरोखरच ही एक सुखद अशी त्या ठिकाणी आहे. जीवनामध्ये माणूस कमवतो काय, कोरोनानं आपल्याला त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की किती संपत्ती तुम्ही कमवली तरी तुमच्या सोबत काही जात नाही. अतिशय कोरोना कालावधीमध्ये ज्यावेळेस मृत जरी शरीर झालं तर जवळचे नातेवाईक आपतेष्ट सुद्धा त्या शरीराला हात लावायला सुद्धा हजर नव्हते. परंतु जे नाव लौकिक आपण त्या ठिकाणी कमवलेलं असतं तेच आपल्याला सोबत घेऊन जाणार असतं. म्हणून सरांचं जे कर्तव्य त्या ठिकाणी झालं, सरांची जी सर्व्हिस झाली ती खरोखरच खूपच म्हणजे त्यांच्या कर्तव्याप्रती असणारी निष्ठा पूर्णपणे त्यांनी त्यामध्ये ओतली. त्यांच्या विषयाचा सतत ध्यास हा त्यांनी त्या ठिकाणी लावला. पहिले स्वतः करायचं आणि मग दुसऱ्याला सांगायचं ही कृती त्यांच्यामध्ये मला खूप भावली. सर स्वतः पहिल्यांदा पिरियड बेस झाली म्हणजे सर स्वतः पहिले वर्गावर त्या ठिकाणी जायचे. 1 मिनिटाचाही वेळ विद्यार्थ्यांचा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मला आठवत नाही की त्यांनी कधी वाया घालवला असेल. म्हणून म्हणजे जे त्यांनी त्यांच्या याच्यावरून सांगितलं की आपल्याला त्याचा पगार मिळतो, आपल्याला प्रपंच ज्याच्यावर चालतो त्याला आपण पूर्णपणे न्याय देण्याचं काम हे सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा या सरांची पोकळी आम्हाला निश्चितच त्या ठिकाणी जाणवणार आहे. बोलायसारखं खूप काही आहे परंतु वेळही भरपूर झालेला आहे. आपली उपस्थिती सरांच्या कर्तव्याची जाणीव या ठिकाणी मला करून देते. आमचं सर्व सन्माननीय संचालक मंडळ असेल, त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांनी त्यांच्यासोबत काम केलं ते सर्व मंडळी या ठिकाणी आज हजर आहे, त्यांचे आपतेष्ट हजर आहे आणि त्यांचा मित्र परिवार सुद्धा या ठिकाणी हजर आहे. कदाचित विद्यार्थी जर बोलवले असते तर या पटांगणामध्ये ते विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी मावले नसते. एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी या कर्तव्यपूर्ती सोहळ्याला त्या ठिकाणी हजर झाले असते. परंतु सरांनी जे भरभरून काम आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केलं त्याची ही पावती त्या ठिकाणी म्हणावी लागेल. या कर्तव्याप्रती आम्हाला सरांची निश्चितच उणीव त्या ठिकाणी असणार आहे. निश्चितच सरांचं मार्गदर्शन आम्हाला सतत त्या ठिकाणी येत्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लाभणार आहे एवढी अपेक्षा सरांकडून या ठिकाणी व्यक्त करतो आणि आता वळतो आभार प्रदर्शनाकडे. कर्तव्याप्रती पूर्ण निष्ठा अर्पण करणारे आमचे मित्रवर्ग श्री बोंद्रे सर, त्यांना सतत या कर्तव्याची साठी प्रयत्नरत. सरांनी सांगितलं की संघाचं काम करत असताना बऱ्याच वेळेस रात्री यायला उशीर होतो. कोणताही कार्यक्रम आयोजित केला
तर त्या कार्यक्रमावर पाणी फिरावं लागतं. अशा आमच्या सवयीने यांनी त्यांना सतत प्रेरणा देऊन जे त्यांच्या कर्तव्याप्रती त्यांनी जी निष्ठा अर्पण करायची त्यांना होती, त्याला जोड खरी तर महिलाची त्या ठिकाणी असते. सतत वहिनींनी आपलं सर्व मन मुरवाडून आपल्या जो सुखद क्षण आहे आयुष्याचा असेल, आयुष्यामध्ये मुलांना प्रेम देणं असेल, खूप काही सहन करावं लागतं. ज्यावेळेस आपण कर्तव्य पार पडतो त्यावेळेस मुलांपासून दूर जावं लागतं, पत्नीपासून दूर जावं लागतं, समाजापासून दूर जावं लागतं. परंतु सरांनी हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी जोडून ठेवल्या आणि वहिनींनी अतिशय मोलाची साथ त्यांना त्या ठिकाणी दिली. त्यांचे जे 2 रत्न आहेत, दर्शन आणि पूजा, बरोबर चांगले त्या ठिकाणी ते त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये त्या ठिकाणी हातभार आहेत. ते चौघही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल शाळेच्या वतीनं मी त्यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक मंडळी, त्यांच्यावर प्रेम करणारे आमचे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी माननीय आमच्या संस्थेचे सचिव, आपला माननीय अध्यक्ष रामचंद्र यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं. त्याच पद्धतीने आमचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ सुद्धा या कर्तव्यपूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व कर्मचारी वर्ग यांनी अतिशय आज मेहनत घेतली. सर्वांनी सर जाणार आहेत, सरांच्या कर्तव्यपूर्ती सोहळा आहे म्हणून आज कोणत्याही प्रकारचं सर सकाळी शाळेत आले, गणवेशात आले आणि गणवेशात येऊन नंतर मग आम्ही म्हटलं सरांना की सर तुम्ही आता थोडं घरी जा, तरी सर जाण्याच्या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी नव्हते. परंतु सर त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळेस सर त्या ठिकाणी एखादा प्रसन्न मुद्रेत त्या ठिकाणी परतले, त्यावेळेस त्यांच्या जे 2 अश्रू वहिनींनी सांगितले त्याची जाणीव सतत त्या ठिकाणी होत होती. तर त्या ठिकाणी सर्वांनी चांगली मेहनत त्या ठिकाणी घेतली, त्याचे सुद्धा या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो. या कर्तव्यपूर्ती सोहळ्यामध्ये सरांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायी जावो. सरांना खरोखर जरी डायबिटीसचा त्रास असला तरी कोणत्याही प्रकारची गोळी न घेता की त्यांचं आयुष्य अतिशय मेहनतीनं त्या ठिकाणी पाहत असत. दररोज सर सकाळी 5 वाजता घराबाहेर फिरायला निघतात म्हणजे निघतातच. त्याच्यामध्ये कोणती तडजोड त्या ठिकाणी करत नाही, त्यांच्या दिनचर्येमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड नसती. वेळेचं परफेक्ट नियोजन जपणारा हा मनुष्य खरोखर आयुष्यामध्ये त्यांनी खूप काही कमवलेलं आहे आणि त्यांचं हे पुढील आयुष्य सुद्धा असंच सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं असं ईश्वरचरणी, गजाननाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझं आभार प्रदर्शन या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. सर यानंतर प्रत्येक सूचना आहेत. सर्व आदरणीय संचालक वृंद आणि महिला
एक मिनिट